नमस्कार. बहुजन शक्ती न्यूजच्या लेटेस्ट अपडेट मध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून ऋतू तावडे यांचं नाव जाहीर करण्यात आले, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी संजय घाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून ऋतू तावडे यांच्या माध्यमातून एक आक्रमक चेहरा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गटातून उपमहापौर पदासाठी कृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांची नावं चर्चेत होती, मात्र अखेरच्या क्षणी शिवसेना शिंदे गटाच्या संजय घाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या उमेदवारीवरून आश्चर्य व्यक्त करण्यात आलं आहे. या ऋतू तावडे या घाटकोपर मधील गुजराती बहुल वार्ड क्रमांक 132 मधून निवडून आलेले आहेत. भाजपने सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवारीमध्ये ऋतू तावडे, शीतल गंभीर आणि राजश्री शिरवाडकर यांची नावं होती, मात्र अखेरच्या क्षणी ऋतू तावडे यांनी बाजी मारलेली आहे. ऋतू तावडे यांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे. ऋतू तावडे यांनी यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचं अध्यक्षपद भूषवलेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एक दांडगा अनुभव असताना त्याचा आक्रमक चेहरा म्हणून भाजपने यांना समोर आणलेला आहे. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये शिवशक्ती म्हणजेच शिवसेना आणि मनसेकडूनही उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यातून शिवसेना ठाकरे गटाकडून मनसेकडून महापौर पदासाठी उपमहापौर पदासाठी कोण उमेदवार देण्यात येते याकडे आता लक्ष लागलेलं आहे. आता तरी महायुतीचा पारड जड असलं तरी या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये काही करिश्मा घडतो का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. लेटेस्ट अपडेटसाठी पाहत राहा बहुजन शक्ती न्यूज मुंबई.